वेलकम बॅक श्रोते हो. रेडिओ पुणेरी आवाज म्हणजे आपल्या मनातल्या भावभावना सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी असं माध्यम. हा खेळ शब्दांचा या शोमध्ये आपण भरभरून लिहिता आणि आपले श्रोतेसुद्धा याचा खूप आनंद घेतात. खूप सुंदर सुंदर प्रतिक्रिया शोनंतर येतात की कविता सुंदर होत्या, चारोळ्या सुंदर होत्या, विश्लेषणाबद्दल काही प्रतिक्रिया येतात. तर त्या अनुषंगाने श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून. श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलं आहे की दिला अनमोल मनुष्य देह हेच परब्रह्माचे उपकार. दिला अनमोल मनुष्य देह हेच परब्रह्माचे उपकार. त्याच्याच कृपेने येत असे, त्याच्याच कृपेने येत असे संघर्षमय जीवनाचा आकार. वाह! आईची अतूट माया आणि वडिलांचा पाठीवरचा हात. आईची अतूट माया आणि वडिलांचा पाठीवरचा हात. जन्मदात्याच्या आशीर्वादाने करू अनेक संकटांवर मात. जन्मदात्यांच्या आशीर्वादाने करू अनेक संकटांवर मात. तर खरं आहे की खूप सुंदर असं शब्दांकन करताना सरांनी लिहिलं आहे की आपला मानव जन्म, आपला मनुष्य देह जो अनमोल आहे, हेच परब्रह्माचे एक उपकार आहे आणि त्यांच्या कृपेनंच आपल्या जीवनाला आकार येत असतो. ज्या व्यक्तीपाशी आईची अतूट अशी माया आहे, वडिलांचा पाठीवर आधाराचा खंबीर असा हात आहे, तर त्या तो व्यक्ती जो आहे तो अनेक संकटांवर मात करू शकतो. तर या दोन गोष्टी असतील तर खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विद्या झिजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ येथून लिहिलं आहे. विद्या झिजाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरूळ येथून. उपकाराची नाही किंमत, नाही वजन ना व्यापार. उपकाराची नाही किंमत, नाही वजन ना व्यापार. तो स्पर्शतो मनाच्या तळाशी, शांत आणि निराकार. वाह! उपकाराची नाही किंमत, नाही वजन ना व्यापार. तो स्पर्शतो मनाच्या तळाशी, शांत आणि निराकार. न बोलता जे केले तेच खरे उपकार. न बोलता जे केले तेच खरे उपकार. सांगूनी जर केले काही तोची ठरतो व्यवहार. सांगूनी जर केले काही तोची ठरतो व्यवहार. तोची ठरतो व्यवहार. आणि खरं आहे उपकार की ज्याला किंमत नसते, म्हणजे किंमत या अर्थाने की मोल नसते, तो अनमोल असतो. तो अनमोल असा उपकार ज्याला वजन नाही ना व्यापार नाही, तो मनाच्या तळाशी जाऊन स्पर्शतो. तो शांत आणि निराकार असतो. आणि जे न बोलता केलेले उपकार असतात तेच खरे उपकार असतात, परंतु जे सांगून केले जातात त्याला व्यवहार म्हटलं जातं. खूप अप्रतिम शब्दांकन या कवितेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये कुमारी संगीता दिगंबर कासले मॅडम लिहित आहेत SK या नावाने ठाणे वेस्ट येथून. कुमारी संगीता दिगंबर कासले मॅडम यांनी SK या नावाने ठाणे वेस्ट येथून लिहिलं आहे. पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की गुंफताना शब्द तुझ्या आठवणींचे, भाव माझे त्यात हळू जुळले. गुंफताना शब्द तुझ्या आठवणींचे, भाव माझे त्यात हळू जुळले. तू नसलास तरी या ओळीत आपलेपणाचे धागे विणले. तू नसलास तरी या ओळीत आपलेपणाचे धागे विणले. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की हळूच उगवते रात्रीच्या चांदणीत तुझ्या स्मिताची सवय जपते. मनात गुंफलेली आठवण प्रेमाच्या ओघात पुन्हा सजते. तर सुंदर अशा या चारोळ्या होत्या. आणि पुढच्या आपण काही कविता आणि चारोळ्यांकडे वळतोय, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कविता आणि चारोळ्या आपल्याला भारतीय कोल्हापूर मंच यांच्या समूहातून पाठवण्यात आलेल्या आहेत. त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. आणि पहिली जी चारोळी आहे ती आपल्याला पाठवलेली आहे समूह प्रमुख सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून. भारतीय कोल्हापूर मंच ग्रुप यांच्यातर्फे ज्या रचना पाठवलेल्या आहेत त्यातील पहिली रचना आहे समूह प्रमुख सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांची कोल्हापूर येथून पाठवलेली. मॅडम लिहित आहेत की स्वामी समर्था थोर तुझे उपकार, संकट समयी देई भक्तांशी आधार.
स्वामी समर्था थोर तुझे उपकार, संकट समयी देई भक्तांची आधार, नियतीचे घाव झेलत सुखी ठेवणी, नियतीचे घाव झेलत सुखी ठेवणी, नेसी जीवन नौका तूच अलगद पार, नेसी जीवन नौका तूच अलगद पार, तूच अलगद पार. तर स्वामी समर्था तुझे अपार असे उपकार आहेत, थोर असे उपकार आहेत असं शब्दांकन करून संकट समयी भक्तांना आधार देणारे तुम्ही आहात. नियतीचे घाव झेलत सुखी ठेवून जीवन नौका अलगद पार नेणारे तुम्ही आहात असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रवीण दिगंबर बोंद्रे सरांनी लाडेगाव पोस्ट उमरा तालुका अकोट जिल्हा अकोला येथून लिहिलं आहे. प्रवीण दिगंबर बोंद्रे सर लिहित आहेत लाडेगाव पोस्ट उमरा तालुका अकोट जिल्हा अकोला येथून की आईवडिलांचे उपकार जसे आपल्या मुलांवर तसेच असतात, उपकार आपले उपकार मातीचे आपल्यावर. आईवडिलांचे उपकार जसे आपल्या मुलांवर तसेच असतात, उपकार मातीचे आपल्यावर. आणि असतात उपकार सैनिकांचे देशावर, आणि असतात उपकार सैनिकांचे देशावर जसे असतात उपकार आईच्या दुधाचे मुलावर. तर उपकार आणि उपकाराबद्दलचे भाव, उपकाराबद्दलची माहिती आणि आपल्यावर कोणाकोणाचे उपकार असतात याबद्दलचं सुंदर अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये भारती चव्हाण मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे. भारती चव्हाण मॅडम लिहित आहेत पुणे इथून की करावे उपकार निराधारांवरती, काम करी आश्रित गोरगरिबांवरती. करावे उपकार निराधारांवरती, काम करी आश्रित गोरगरिबांवरती. अगदी मोजक्या शब्दामध्ये उपकार या शब्दाचं महत्त्व आणि ते कोणावर केले पाहिजेत अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रवींद्र राजमाने सरांनी लिहिलं आहे कोल्हापूर येथून. रवींद्र राजमाने सर लिहित आहेत कोल्हापूर येथून की आयुष्याच्या वाटेत उपकार करावे त्याच्या बदल्यात मागणे नसावे. आयुष्याच्या वाटेत उपकार करावे त्याच्या बदल्यात मागणे नसावे. समाधानाच्या सुगंधात जगावे. क्या बात आहे. समाधानाच्या सुगंधात जगावे, परोपकाराच्या आनंदात वाहून जावे. परोपकाराच्या आनंदात वाहून जावे. आयुष्याच्या वाटेत उपकार करावे त्याच्या बदल्यात मागणे नसावे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन की समाधानाच्या सुगंधात जगावं. समाधानाचा सुगंध खरंच खूप मनभावन असा असतो. कारण ज्या गोष्टीमुळं आपल्याला समाधानच लाभत नाही, खूप सारं करतोय पण जिथं समाधानच नाही तर त्या करण्याला किंवा त्या आपल्याला प्राप्त होण्याला मिळण्याला अर्थच नसतो. म्हणून जर नाहीचं असेल किंवा जर जगायचं असेल तर समाधानाच्या सुगंधात जगलं पाहिजे आणि परोपकाराच्या आनंदात वाहून गेलं पाहिजे. कारण परोपकाराचा आनंदसुद्धा मनाला समाधान देणारा असतो नाही का. अप्रतिम असं शब्दांकन होतं. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया. गोविंद कुलकर्णी सर लिहित आहेत नौपाडा ठाणे येथून. सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे सरांनी. गोविंद कुलकर्णी सरांनी नौपाडा ठाणे येथून. आई बाप गुरुजन यांचे उपकार फार. आई बाप गुरुजन यांचे उपकार फार. जन्मोजन्मी त्यांचे ऋण जीवनाचा मोठा भार. जन्मोजन्मी त्यांचे ऋण जीवनाचा मोठा भार. जीवनाचा मोठा भार. आणि खरं आहे की आई वडील गुरुजन यांचे मोठे उपकार असतात आणि जन्मोजन्मीचे ते ऋण असतात. त्याला सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौभारती गोविंद कुलकर्णी मॅडम लिहित आहेत नौपाडा ठाणे येथून. सौभारती गोविंद कुलकर्णी मॅडम यांनी नौपाडा ठाणे येथून लिहिलं आहे की आई वडील गुरूंचे उपकार कर्तव्यात. आई वडील गुरूंचे उपकार कर्तव्यात घडविले शिक्षणात सामर्थ्यात गुणवंत. घडविले शिक्षणात सामर्थ्यात गुणवंत. आणि खरं आहे की आई वडील आणि गुरूंचे कर्तव्यात सुद्धा उपकार असतात. ते शिक्षण देतात आणि सामर्थ्यवान बनवतात, गुणवंत बनवतात. खूप सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये रवींद्र सोनावले सर लिहित आहेत मुंबई येथून. रवींद्र सोनावले सरांनी मुंबई येथून लिहिलं आहे की उपकार आयुष्यामध्ये थोर असतात आईचे. उपकार आयुष्यामध्ये थोर असतात आईचे. तिच्या खडतर प्रवासात
सुख निवडावे घाईचे. तिच्या खडतर प्रवासात सुख निवडावे घाईचे, सुख निवडावे घाईचे. तर आईच्या उपकाराची महती जी आहे ती अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या एका चारोळीमध्ये श्री दत्तात्रय नामदेव गुरव सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय. श्री दत्तात्रय नामदेव गुरव सर लिहित आहेत कोल्हापूर येथून की कृतज्ञतेच्या जाणीवेतून करावे एकमेकांवर उपकार. कृतज्ञतेच्या जाणीवेतून करावे एकमेकांवर उपकार. कृतज्ञपणा द्यावा सोडून हेच खरे आहे जीवनाचे सार. कृतज्ञपणा द्यावा सोडून हेच आहे जीवनाचे सार. हेच खरे आहे जीवनाचे सार. तर अप्रतिम अशा या ओळी आहेत. जीवनाचं सार सांगणाऱ्या, मर्म सांगणाऱ्या या अप्रतिम अशा ओळी की कृतज्ञतेच्या जाणीवेतून करावे एकमेकांवर उपकार. कृतज्ञपणा द्यावा सोडून हेच खरे आहे जीवनाचे सार. तर कृतज्ञता पाहिजे, कृतज्ञपणा नको. खूप अप्रतिम असे भाव होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री दीपक पवार सर लिहित आहेत रुकडी कोल्हापूर येथून. श्री दीपक पवार सरांनी रुकडी कोल्हापूर येथून लिहिलंय की मनी सुचता आगळे विचार शब्दरूपी फुले घेती आकार. माय मराठीचे लई उपकार काव्याला येई नवबहार. मनी सुचता आगळे विचार शब्दरूपी फुले घेती आकार. माय मराठीचे लई उपकार काव्याला येई नवबहार. तर माय मराठीच्या उपकाराबद्दल सरांचे अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता खरे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. संगीता खरे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की परोपकार करणं हे आहे पुण्यकर्म. परोपकार करणं हे आहे पुण्यकर्म. दुसऱ्याला पीडा देणं हे मात्र ठरतं पापकर्म. दुसऱ्याला पीडा देणं हे मात्र ठरतं पापकर्म. आणि खरं आहे की परोपकार हे पुण्यकर्म आणि इतरांना पीडा देणं, त्रास देणं हे पापकर्म. जे कर्म आपण करू तेच कर्म आपल्याला परत येतं, नाही का? तर परोपकार केला पाहिजे. खूप सुंदर सामाजिक संदेश या चारोळीमध्ये होता. आणि यासोबतच पुढच्या एका चारोळीमध्ये पूजा आशा दिलीप पाटील मॅडम लिहित आहेत. पूजा आशा दिलीप पाटील मॅडम यांनी लिहिलंय की तुझ्या उपकारांनी जगले माया ममतेने फुलले मन. तुझ्या उपकारांनी जगले माया ममतेने फुलले मन. तुझ्या सहवासात लाभले आपुलकीचे अमोल धन. तुझ्या सहवासात लाभले आपुलकीचे अमोल धन. तुझ्या उपकारांनी जगले माया ममतेने फुलले मन. वाह वाह. तर आपण कोणाच्या तरी उपकाराने जगत असताना माया आणि ममतेनं मन फुलून जातं. त्या फुललेल्या मनाला शब्दबद्ध करताना मॅडमनी पुढं असं लिहिलं आहे की तुझ्या सहवासात लाभले आपुलकीचे अनमोल धन. आणि आपुलकीचं अनमोल असं धन ज्याला लाभतं तो जगातला सर्वात सुखी व्यक्ती असतो. कारण आपुलकी ही विकत घेता येत नाही. आपुलकी ही धाक दडपशाहीनं मिळवता येत नाही. आपुलकी ही जोर जबरदस्तीने मिळवता येत नाही. आपुलकी हा शब्द असा आहे की जी मिळवण्यासाठी केवळ आपण चांगलं असणं गरजेचं आहे. आपुलकी जी इतरांकडून मिळण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. आपण त्या दुसऱ्या व्यक्तीवर काहीही करू शकत नाही. आपण एकच करू शकतो की आपण चांगलं वागू शकतो, आपण चांगलं राहू शकतो. आणि दॅट इज विदाऊट एक्सपेक्टेशन, कोणत्याही अपेक्षेविना. कारण जिथं जिथं अपेक्षा केलेल्या आहेत तिथं तिथं उपेक्षांचा सामना करावा लागलेला आहे. तिथं तिथं उपेक्षा झालेल्या आहे. आणि अपेक्षाभंगाचं दुःख हे खूप मोठं असतं श्रोते हो. कारण तुम्ही जेवढ्या जास्त अपेक्षा कराल आणि जेव्हा त्याची पूर्तता होणार नाही तेव्हा मन दुःखी होईल, खचून जाईल. आपण निराश होऊ, आपण हताश होऊ, आपण उदास होऊ. आपल्याला हे जगच नकोसं वाटेल. इथं सगळीकडे नकारात्मकता आहे अशी आपली भावना होऊन जाईल. म्हणून जेवढ्या छोट्या अपेक्षा आपण करू किंवा आपण निस्वार्थी भावनेने एखादी गोष्ट करू तर निश्चितपणे समोरून आपल्याला त्याच पद्धतीचं परत मिळणार आहे. जसं मॅडमच्या या रचनेमध्ये होतं की आपुलकीचं धन. आणि जे आपल्याला कमवायचं आहे आणि जे कमवून आपल्याला जीवनाचा प्रवास हा पुढं करायचा आहे तोही आनंदात,
जसं की आपल्या FM चं टॅगलाईन आहे की आनंदी राहा आनंद लुटा. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलं का? बघता बघता तुमच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांचं सादरीकरण करता करता तुमच्याशी गप्पा मारता मारता कळलंच नाही की आपली वेळ संपत आलेली आहे. इच्छा खूप असते. तुम्ही एवढं सुंदर लिहिता. तुमच्या रचनांमधील एक एक शब्द बोलका असतो. एका एका शब्दांचा अर्थ गहिरा असतो आणि ते शब्द आपल्या सर्व श्रोत्यांना जगण्याची एक नवी उभारी देत असतात. जगण्याची नवी दिशा देत असतात. जीवनाची वेगवेगळे जे रंग आहेत, जीवनाची वेगवेगळी रूपं आहेत, ते सर्व उलगडून दाखवत असतात. नैराश्यावर आशेने मात कशी करायची, दुःखांवर सुखाने मात कशी करायची, आनंदात कसं जगलं पाहिजे, समाधानी कसं राहिलं पाहिजे, या सर्व पैलूंना स्पर्शून जाणाऱ्या आपल्या अप्रतिम अशा रचना आणि आपला हा FM चा शो रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा हा शो. आणि श्रोते हो, मला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागते आहे. हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयासोबत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा आनंद लुटा RJ कैलास सोबत.